मीनाबाईच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला होता, तिचे हातपाय बांधलेले होते आणि तिचा गळा आवळलेला होता आणि राहुलवरती कशानं तरी जड वस्तूनं वार केला होता आणि त्याची हत्या केलेली होती। केवळ 10-15 मिनिटांमध्ये 2 खून करून घरातले दागदागिने घेऊन खुनी कसा काय पसार होऊ शकतो? काहीही असलं तरी खुनी मात्र तिथंच होता। तर आता आपण जाऊया हरियाणाला। हरियाणा या ठिकाणचं यमुनानगर हा भाग आहे आणि त्या ठिकाणचं आझादनगर गल्ली नंबर 2 आहे। या भागामध्ये एक 45 वर्षाच्या महिला राहत आहेत, त्यांचं नाव आहे मीनाबाई। आता मीनाबाई यांना एक 24 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे राहुल आणि त्यांना एक 22-25 वर्षाची तरुणी आहे, मुलगी आहे, तिचं नाव आहे काजल। म्हणजे मीनाबाई, त्यांचा मुलगा राहुल आणि मुलगी काजल अशा पद्धतीनं हे तिघं त्या ठिकाणी राहत आहेत। आता त्या काजलचे वडील जे आहेत म्हणजे मीनाबाई यांचे पती जे आहेत केशनाथ सिंह यांचं 2007 मध्ये निधन झालेलं होतं आणि अगोदर हा जो परिवार आहे तो परिवार हा सावनपूर या भागामध्ये राहत होता, पण पाठीमागच्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये यांनी आझादनगर या ठिकाणी घर घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी काहीतरी 30-32 लाख रुपये वगैरे दिले होते आणि आता या घरामध्ये, नवीन घरामध्ये साधारण वर्षभरापासून ते राहत आहेत आणि इथं आई, त्यानंतर मुलगी आणि मुलगा असं इथं राहत आहेत। आता याच्यामध्ये यांची मुलगी जी आहे काजल, तिचं प्यारा चौक या ठिकाणचं हरियाणा मेडिकल आहे, म्हणजे हरियाणा मेडिकल हॉल आहे, त्या हॉलच्या पाठीमागं सचदेवा कम्युनिकेशन आहे। त्या कम्युनिकेशन म्हणजे ती मोबाईलची टपरी आहे एक, तर त्या टपरीमध्ये ती मोटरोला प्रमोटर म्हणून काम करते आहे। त्याचबरोबर ती ही जी काजल आहे ती काजल सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह वगैरे असते। त्यानंतर तिचा स्वभाव जो आहे तो एकलकोंडा, मी माझ्यासारखं वागणार, आपणा रोल आपणा जीवन आपणं असं काहीतरी तिचं चाललेलं असतं। मुलांसारखं ती राहते आहे आणि तिला एकही चांगली मैत्रीण नाही आणि स्वतःच्या विश्वामध्ये ती वावरत असते। आता तिच्या नेमकं उलटं तिच्या भावाचा स्वभाव आहे, म्हणजे तिचा भाव जो आहे राहुल तो मुथूट फायनान्स या ठिकाणी काम करतो आहे आणि अत्यंत विनम्र आणि अत्यंत सरळ मार्गी अशा पद्धतीचा हा तरुण आहे आणि सकाळी लवकर उठणं, घरचं काम करणं, त्यानंतर कामावरती जाणं अशा पद्धतीनं तो काम करत असायचा आणि सगळ्यांशी अत्यंत आनंदाने, आदराने, प्रेमाने तो वागायचा। तर अशा पद्धतीचे हे बहीण आणि भाऊ आहेत। आता हे दोघंही कामावर जायचे आणि घरी मीनाबाई एकटी असायची। तर काही काळापासून हे सगळं चाललेलं होतं। आता यांच्या घरापासूनच काही अंतरावरती विश्वकर्मा मोहल्ला आहे। आता या विश्वकर्मा मोहल्ला या ठिकाणी या आई मीनाबाई ज्या आहेत त्या मीनाबाईची बहीण, तिचं नाव आहे किरण, त्या किरण आपल्या कुटुंबासह राहत आहेत। आता त्याच भागामध्ये मीनाबाईंची आई, त्यांचं नाव आहे बबली उर्फ फुलकुमारी, यासुद्धा राहत आहेत आणि काही वर्षापूर्वीच कोरोनानं त्या आईचा म्हणजे फुलकुमारी यांचा मृत्यू झालेला होता, म्हणजे मीनाबाई यांच्या आईचा मृत्यू झाला होता आणि ज्यांचा मृत्यू झाला तर त्यांना 4 मुलं होती, एक जयप्रकाश, शिवम, मीना म्हणजे मीनाबाई आणि किरण अशा पद्धतीनं हे 4 म्हणजे 2 मुलं आणि 2 मुली होत्या। आता याच्यामध्ये जयप्रकाश जो आहे थोरला, तर त्यांचा एक मुलगा आहे त्याचं नाव आहे कृष आणि दुसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे शिवम। तर अशा पद्धतीनं हे नातेवाईक त्या ठिकाणी होते। तारीख आहे 23 जून 2024। आता या दिवशी रविवार होता, सगळ्यांना सुट्ट्या होत्या आणि घरामध्ये मुलगा आणि आई काम करत होते किंवा त्यांचं जे काही आता सुट्टी आहे तर ते घरी आराम करत होते। आता मुलगी जी आहे ती ॲक्टिवा घेऊन ती ब्युटी पार्लरमध्ये गेली होती आणि साधारणपणे 2:30च्या सुमारास काजलला तिच्या आईचा फोन आला आणि त्या आईनं सांगितलं की तू घरी येताना 2 ग्लास ज्यूसचे घेऊन ये। त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी काजलने ते 2 ग्लास ज्यूसचे घेतले आणि ती घरी आली। घराचा दरवाजा बंद होता आणि दरवाजा ओढलेला होता आणि ओढल्यानंतर मग तिनं धक्का दिला, आतमध्ये शिरली तर आतमध्ये धक्कादायक दृश्य तिनं बघितलं, काजलनं बघितलं। तिची आई मीनाबाई आणि भाऊ दोघंही म्हणजे मृतावस्थेमध्ये पडलेले आहेत। आता हे बघितल्यानंतर मग त्या काजलनं आरडाओरडा केलेला आहे। त्यानंतर मग तिची एक मैत्रीण आहे लविता उर्फ लवी, त्या लवीला हिनं फोन केला, बोलावून घेतलं। त्यानंतर पोलिसांना कळवलेलं आहे, यमुनानगर पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या काजलवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण 2 जणांची या ठिकाणी हत्या झालेली आहे आणि यामुळे शहरामध्ये सुद्धा खळबळ उडालेली होती आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। चौकशी सुरू झाली, घराची पाहणी केली, घरातील सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं। आता काजलनं घरातलं काय काय गेले का काय ते बघितलं आणि घरातले काही दागिने वगैरे चोरीला गेलेलं आहे हे सांगितलं आणि या ठिकाणी समोर आलं की ही जी हत्या आहे, हे दोघांची हत्या जी आहे ती घरामध्ये दरोडा घालण्याच्या उद्देशानं केलेली आहे असं प्रथमदर्शनी समोर आलं होतं। हत्येच्या वेळी काजल जी आहे ती घराच्या बाहेर होती। पोलिसांनी बॉड्या ताब्यात घेतलेल्या होत्या, त्यानंतर त्या पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेल्या होत्या।
आता यावेळेस ती आई मीनाबाई जी आहे त्या मीनाबाईच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला होता, तिचे हातपाय बांधलेले होते आणि तिचा गळा आवळलेला होता आणि राहुलवरती कशानं तरी जड वस्तूनं वार केला होता आणि त्याची हत्या केलेली होती. आता त्याच्यानंतर मग ती मीनाबाईची बहीण जी आहे किरण, त्यानंतर भाऊ जो आहे शिवम, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती. मग त्यांनी बॉडी वगैरे ताब्यात घेतली, त्यांच्यावर अंत्यसंस्कार वगैरे झालेले आहेत. यानंतर आता दुसरा दिवस उजाडला. तारीख होती 24 जून 2024, वार होता सोमवार. आता आरोपीच्या शोधामध्ये पोलीस होते, मात्र आरोपी कोण होते, कुठले होते, काहीही पुरावा पोलिसांकडे नव्हता. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू झालेला होता. तपासामध्ये काहीही धागा दोरा हातामध्ये लागत नव्हता. आता या ठिकाणी एका घरामध्ये 3 लोक, भाऊ, बहीण आणि आई. बहीण बाहेर गेलेली आहे, आईचा आणि भावाचा खून झालेला आहे. आईनं ज्यूस आणायला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिचा खून झाला होता. आता यावेळेस त्या घरातले CCTV जे आहेत ते बंद होते. आता बाकी सगळे फुटेज होते, म्हणजे हा जो खून झाला त्याच्या अगोदरचे फुटेज होते, त्यानंतर ज्यावेळेस खून होणार त्याच्या अगोदर थोडंसं काही काळापूर्वीच हे फुटेज म्हणजे व्हिडिओ बंद झालेले होते. याचा अर्थ मारेकरी जो आहे तो ओळखीचा असला पाहिजे. आता पोलिसांचा पहिला संशय त्या मुलीवरती होता. प्रश्न असा होता की एक मुलगी एकाच वेळी आपल्या भावाला आणि आईला मारू शकेल का? मुलगी कितीही ताकदवान असली तरीसुद्धा एकटी हे काम करू शकते का? मग प्रश्न होता की जर मुलीनं हे हत्या केली नाही तर हत्या कुणी केली होती? आता या प्रकरणामध्ये काही संशयास्पद बाबी समोर येत होत्या. एक म्हणजे त्या मुलीला 2:30 वाजता आईचा फोन येतो. याचा अर्थ 2:30 वाजता आई जिवंत होते आणि त्यानंतर म्हणजे आई जिवंत होती आणि त्याच्यानंतर मुलगी 15-20 मिनिटामध्ये घरी येते आणि घरी गेल्यानंतर तिला दिसतं की आईचा आणि भावाचा खून झालेला आहे. म्हणजे केवळ 15-20 मिनिटामध्ये खून करून घरातले दागदागिने घेऊन खुनी पसार झाला हे शक्य आहे का? त्यानंतर या दोनही बॉडी या निळ्या पडलेल्या होत्या. याचा अर्थ यांना काहीतरी विषारी पदार्थ खायला दिलेला असावा. म्हणजे चोरानं तो विषारी पदार्थ दिला असेल का? तर नाही. याचा अर्थ मारेकरी दुसराच कोणीतरी असणारे, चोरीचा अँगल चुकीचा असावा असंही समोर येत होतं. त्यानंतर पोस्टमार्टममध्ये या हत्या 5 ते 6 तासापूर्वी झालेल्या होत्या. जर 5 ते 6 तासापूर्वी जीव गेला होता, मग काजलला आईनं त्या 2-2:30च्या दरम्यान जो फोन केला होता तो कसा काय केला होता? याचा अर्थ आई त्यावेळेस जिवंत होती किंवा काजल खोटं बोलत होती. पण डॉक्टर तर सांगतात की 5-6 तासापूर्वी त्यांचा मर्डर झालेला होता. याचा अर्थ काजल खोटं बोलत होती. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे काजल घरी येते. घरी आल्यानंतर त्या बॉडी पाहते आणि बॉडी जर पाहिल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीला फोन करते. त्यानंतर तिची मैत्रीण तिच्या आईला घेऊन घरी येते आणि त्यानंतर तासाभरानं काजल पोलिसांना फोन लावते. म्हणजे घरामध्ये 2 बॉडी आहेत, 2 खून झालेले आहेत, चोरी झाली समजा, तरीसुद्धा तिनं आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तासाभरानंतर पोलिसांना फोन लावला. आणि विशेष बाब याच्यामध्ये अशी आहे की स्वतःचा फोन असूनसुद्धा या पोरीनं आईच्या फोनवरून पोलिसांना फोन लावला. त्यानंतर अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे पोलिसांना घरातील फुटेजमध्ये जास्त काही मिळालं नाही, पण शेजारी सतीश नावाचा एक माणूस आहे, कसं एक सज्जन राहतात, तर त्यांच्या घरासमोर CCTV लावलेले होते. तर त्या फुटेजमध्ये बघितलं तर एक तरुण यांच्या घरी आलेला होता आणि त्या तरुणालाच काजलनं घरामध्ये घेऊन गेलेली होती. म्हणजे ही काजल एकतर त्या तरुणाला घरात घेऊन जाण्याचं कारण काय होतं? त्यानंतर यांच्या घरातले फुटेज मात्र गायब झालेले होते. आणि ही काजल जी आहे ती विचित्र मुलगी होती. ती एकाच घरामध्ये यांच्याबरोबर राहत होती, पण टेरेसवरती वेगळ्या खोलीमध्ये राहत होती. जेवणसुद्धा घरातनं तयार करायचे आणि वरच्या रूममध्ये घेऊन जायचे आणि तिथं जेवण करायचे. आईचं आणि भावाचं तिचं कधी पटत नव्हतं. आता या सगळ्या बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या काजलला ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन तिच्याकडून चांगली कसून चौकशीला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग जी धक्कादायक बाब समोर आली ती अत्यंत विचित्र होती, वेगळी होती. आता ही जी काजल आहे त्या काजलला वेगळं राहण्याची सवय होती, मुलांसारखं राहायची सवय होती, मुलांसारखं कपडे घालायची, मुलांसारखं बोलायची, मुलांसारखं वागायची आणि मुलींनी मुलींसारखं वागावं असं त्या आईला वाटत होतं. कारण आता आपली पोरगी लग्नाला आलेली आहे आणि आता तिनं हे असलं वागणं सोडलं पाहिजे आणि तिला आता संसार आहे, म्हणजे तिला पती करायचा आहे, नवरा करायचा आहे आणि त्यामुळे तिनं बायकोसारखं वागलं पाहिजे, मुलीनं मुलीसारखं वागलं पाहिजे. ह्याच्यामध्ये त्या आईचं काही चुकीचं नव्हतं, पण याच्यामुळे त्या पोरीला हिचं पटत नव्हतं आणि मग माई लेकीमध्ये भांडणं होत होती. याच्यामध्येच राहुल जो आहे त्याचं अगोदर लग्न झालेलं होतं,
पण नंतर त्या बायकोमध्ये म्हणजे राहुलच्या बायकोमध्ये आणि त्याच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्याच्यानंतर मग त्या काजलनं तिची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीचं लग्न आपल्या भावाबरोबर लावून दिलं होतं, पण हे सुद्धा लग्न टिकत नव्हतं. आता अशी पण माहिती समोर येते की त्या काजलचं आपल्याच भावाच्या बायकोबरोबरती अगदी प्रेमपूर्ण संबंध होते किंवा मैत्रीपूर्ण संबंध होते. आता हे खरं की खोटं, खोटं काय खरं ते सगळं आता नंतर तपासामध्ये समोर येईल, पण अशी माहिती माध्यमातून समोर आलेली होती. पण दुसऱ्या बाजूला मग त्याच्यामुळे असेल किंवा वेगळ्या कारणाने असेल, पण राहुलचं आणि त्याच्या पहिल्या बायकोचं तर पटलं नाही, दुसऱ्या बायकोचं पण पटत नव्हतं आणि शेवटी मग दुसरी बायकोसुद्धा तिथं सोडून निघून गेलेली होती. आता याच्यामुळे मग त्या तरुणीचा म्हणजे त्या काजल आई आणि भावाचा राग येत होता, त्यामुळे तिनं आपल्या आईला आणि भावाला मारून टाकायचं असं ठरवलं आणि आपल्याला मनाप्रमाणे जगायचं, परत संपत्ती पैसा वगैरे तर मिळणारच होता. आणि त्याच्यानंतर मग आता मारायचं कसं, या दोघांना आपण कसं काय मारू शकतो, त्याच्यामुळे तिनं प्लॅन केला. तिचा एक मामे भाऊ आहे, त्याचं नाव आहे कृष. आता कृष याचं वय साधारण 18 वर्षाचं होतं आणि दुसरा एक मामे भाऊ ईशांत, याचं वय साधारण 20 वर्षाचं होतं. या दोघांना तिनं मधू चौकामधल्या एका ढाब्यावर बोलवलं. त्यानंतर तिथं त्यांना खायला घातलं आणि खायला घातल्यानंतर मग त्यांना सांगितलं की आपल्याला हा मर्डर करायचा आहे. आता हे दोघं का तयार होतील, तर यांच्या आजीनं गीता भवन या ठिकाणचं मंदिर आहे, ते मंदिर म्हणजे काजलच्या आईच्या नावे केलेलं होतं. म्हणजे मीनाबाईच्या आईनं मीनाबाईच्या नावानं ते घर केलेलं होतं आणि त्यामुळे मीनाबाईच्या भावाला याचा राग आला होता. मीनाबाईचा भाऊ म्हणजेच काजलचा मामा, त्या काजलच्या मामाला याचा राग आलेला होता आणि त्या मीनाबाईची बहीण म्हणजे काजलची मावशी हिलासुद्धा राग आला होता. त्यामुळे बहीण आणि भाऊ म्हणजे मामा आणि मावशी या दोघांनाही ठेंगा मिळाला होता, घर मिळालेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे आणि ही सगळी बाब जी आहे ती आता ती जी आजी होती, ती म्हातारी होती, ती म्हातारी कोरोनामध्ये गेली. कोरोनात गेल्यानंतर मग ही माहिती समोर आली की ह्या म्हातारीनं काय काय करून ठेवलं, कुणाच्या नावाने काय केलं होतं ते मेल्यानंतर कळलं होतं आणि त्याच्यामुळे यांच्या घरात वाद झालेला होता आणि याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न काजलनं केलेला आहे. काजललासुद्धा आईबद्दल राग होता, मामालासुद्धा राग होता, आत्या मावशीलासुद्धा राग होता आणि मामाच्या मुलांनासुद्धा राग होता. त्याच्यामुळं तिनं त्या मामाच्या 2 मुलांना जवळ बोलवलं, पार्टी केली, ढाब्यावर नेलं आणि तिथं त्यांना हिला मारायचं असं सांगितलं. आणि एवढंच नाही तर तो दुसरा जो होता थोरला, त्यानं सांगितलं की माझा भाऊ कृष जो आहे तो तुला मदत करेल आणि त्या पद्धतीनं मग हिनं सांगितलं मी तुला 50,000 रुपये देईल आणि हे राहतं घर जे ते सुद्धा तुला घे. ठरल्याप्रमाणे मग 23 जून 2024ला रविवारी भल्या पहाटे राहुल हा काही कामानिमित्त घराच्या बाहेर गेलेला होता, म्हणजे भाऊ कामाच्या निमित्त घराबाहेर गेला होता आणि ही याला माहीत होतं, बहिणीला माहीत होतं. त्यामुळे मग तिनं आपला मामे भाऊ जो आहे कृष याला बोलावून घेतलं आणि आई जी आहे ती किचनमध्ये काम करत होती. त्यानंतर हे दोघंही किचनमध्ये शिरले आणि त्या काजलनं आईला पकडलं आणि तिच्या तोंडामध्ये कपड्याचा बोळा घातला कारण तिने आरडाओरडा करू नये आणि त्याच्यानंतर त्या मामे भावानं हिचा गळा आवळायला सुरुवात केली. आता हिचा गळा आवळत होता, त्यानंतर मुलीनं मग तिचे पाय पकडले, झटापट सुरू झाली. ती आई फडफडत होती, धडपडत होती आणि याच वेळेस मग या दोघांनीही तिचा गळा आवळला, तिचे हातपाय पकडले, तिला दाबून धरलं आणि काही वेळातच तिचा जीव गेला. आता ह्या मर्डर चाललेला होता, ही हत्या चालली होती. त्याच वेळेस मग राहुल जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि यावेळेस मग यांनी त्या राहुललासुद्धा पकडलं, त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड किंवा जड वस्तू काहीतरी मारली आणि त्याच्यामध्ये राहुल खाली कोसळला. त्याचासुद्धा यांनी गळा आवळला, त्याचासुद्धा यांनी मर्डर केला आणि त्यानंतर एक बॉडी किचनमध्ये पडली होती, एक बॉडी बाहेरच्या हॉलमध्ये पडलेली होती का बाहेरच्या बाजूला पडलेली होती आणि त्याच्यानंतर मग कृष जो आहे तो तिथून निघून गेला. त्यानंतर काजलनं घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं म्हणजे चोरीला गेलं वगैरे असं वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर मग तिनं ते दागिने वगैरे घरातले घेतले आणि स्कूटीच्या डिग्गीमध्ये टाकले आणि ती बाहेर पडली. आता ज्या रॉडनं हत्या केली होती ते एका पार्कमध्ये तिनं टाकून दिलं. त्यानंतर रक्ताचे दाग लागलेले कपडे आहेत त्याने एका नाल्यामध्ये टाकून दिले. त्याच्यानंतर ती काजल त्या परिसरामध्ये फिरत होती. नंतर मग ती काजल ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि त्याच्यानंतर दुपारी ती घरी आली आणि बाकीची सगळी नौटंकी केली. आईनं मला फोन केला, त्याच्यानंतर मी आले, तिचा मर्डर झालेला बघितला वगैरे, म्हणजे मर्डर झाला होता वगैरे असं तिनं सगळं सांगितलं. पण पोलिसांनी पुढच्या काही तासातच तिचा सगळा भांडाफोड केलेला होता आणि काजल, तिचा मामे भाऊ कृष आणि त्याचा भाऊ ईशान अशा पद्धतीने या तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे पैशासाठी, जमिनीसाठी या तिघांनी 2 मर्डर केले होते आणि स्वतःच्याही जीवनाचं माथेरं करून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, जमीन, पैसा, संपत्ती, दागिनं याच्यासाठी कुणाचा तरी खून करून, कुणाचं तरी जीवन उद्ध्वस्त करून, कुणाला तरी मारून, कुणाचा तरी विश्वासघात करून नंतर 10-15 वर्ष जेलमध्ये जाण्यापेक्षा
तेच 10 वर्ष स्वतः जर प्रामाणिकपणे मेहनत केली, जिद्द बाळगली, महत्त्वाकांक्षा बाळगली, कष्ट केले, तर ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं त्याच्यापेक्षा जास्त आपण श्रीमंत होऊ शकतो. तेही मानानं आणि सन्मानानं सगळं मिळू शकतं, जगू शकतो. एखाद्या राजाप्रमाणे माणूस जगू शकतो. फक्त त्याच्याकडे जिद्द पाहिजे, महत्त्वाकांक्षा पाहिजे. म्हणजे चुकीच्या गोष्टी करून, वाईट गोष्टी करून शिक्षा भोगण्यापेक्षा प्रामाणिकपणे चांगली गोष्ट करा. तुम्हाला लोक पुरस्कार देतील किंवा तुमचं आयुष्य आनंदाने, सुखानं, समाधानानं जगता येईल. आता याच्यामध्ये पण परत एक प्रश्न पडतो की बरेच वेळा आता ही स्टोरी या ठिकाणी संपली. आता आपली जे मी स्टोरी टाकली अर्थजागृतीला त्याच्याबद्दल सांगतो की आपण मेहनत करतो, कष्ट करतो, रोज काम करत असतो. बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की आम्हाला पुरत का नाही, एवढं काम करून, कष्ट करूनसुद्धा, मेहनत करूनसुद्धा आम्हाला मिळत नाही, पुरत नाही वगैरे वगैरे. तर ते का होतं ते त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर ते खाली जाऊन तुम्ही जरूर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि त्याच्यानंतरही अजून एक व्हिडिओ आणि त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ आणि त्याच्यानंतर असे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि अगदी मनातल्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर पाहू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.